Hello everyone. From today's lecture, we are going to start new chapter from chemistry. Unit number 14. Some basic principles of organic chemistry. So, what is meant by organic chemistry? It is branch of chemistry which deals study of carbon compound. जे कार्बन कंपाउंड आहेत त्यांचा स्टडी आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये करतो. In this chapter, we are going to study about structural formula of organic compound. जे ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स आहेत त्यांचे स्ट्रक्चर, नॉमेनक्लेचर सिस्टीम आणि जे काही फंक्शनल ग्रुप आहेत यांचा स्टडी आपण या चॅप्टरमध्ये करणार आहोत. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. जे ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स आहेत ते स्ट्रक्चरली कसे रिप्रेझेंट करतात हे आज आपण स्टडी करणार आहोत. स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ अ मॉलिक्यूल shows all the constituent atoms denoted by symbol with covalent bonds represented by dash. स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये जे ॲटम्स आहेत ते कशाने डिनोट केलेले जातात? सिम्बॉलने. फॉर एक्झाम्पल जर कार्बन असेल तर तो कशाने रिप्रेझेंट केला जातो? सी. हायड्रोजन ॲटम असेल तर तो कशाने रिप्रेझेंट केला जातो? कॅपिटल एच. म्हणजेच ऑल कॉन्स्टिट्युएंट ॲटम्स डिनोटेड बाय सिम्बॉल्स विथ कोव्हॅलंट बॉन्ड रिप्रेझेंटेड बाय डॅश. हे जे ॲटम्स आहेत ते कशाने रिप्रेझेंट केलेले जातात? तर एक डॅशने, जो त्यांच्यात कोव्हॅलंट बॉन्ड असतो, ॲटम शेअर करून जो बॉन्ड तयार झालेला असतो कोव्हॅलंट बॉन्ड, तो एका डॅशने रिप्रेझेंट केला जातो. दिस इज नोन ॲज स्ट्रक्चरल फॉर्म्युले. तर याचे आपण एक्झाम्पल पाहूया. फॉर एक्झाम्पल स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ मिथेन. ज्या तुम्ही अल्केनची सिरीज 10th स्टँडर्डमध्ये स्टडी केलेली असेल, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन अशी जी सिरीज आहे त्यातील जो फर्स्ट मेंबर आहे मिथेन. स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय आहे याचा? CH4. एक कार्बन आणि 4 हायड्रोजन. हा झाला त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला CH4. पण तो स्ट्रक्चरली कसा रिप्रेझेंट केला जातो हे बघूयात. दिस कार्बन इज प्लेस्ड ॲट सेंटर. एकच कार्बन आहे तो सेंटरमध्ये प्लेस केलेला आहे. आणि जे 4 हायड्रोजन आहेत हे याच्या साईडला प्रेझेंट आहेत. दिस इज द. आणि हे बॉन्ड कार्बनची व्हॅलन्सी किती आहे? 4. तुम्ही 10th स्टँडर्डमध्ये व्हॅलन्सी हा शब्द शिकला असेल. डिपेंडिंग अपॉन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कार्बन. कार्बनच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरून त्याच्या जे आउटरमोस्ट शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असतात. आणि कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे, म्हणजे तो 4 बॉन्ड तयार करू शकेल. ऑलरेडी इथं 4 हायड्रोजन आहेत, म्हणजे 4 हायड्रोजनने बॉन्ड तयार झालेला आहे. आणि जो कार्बन आणि हायड्रोजनमधील जो बॉन्ड आहे तो डॅशने रिप्रेझेंट केलेला आहे. दिस इज द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ मिथेन CH4. देन नेक्स्ट स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ ब्युटेन. जो 4th मेंबर आहे अल्केन सिरीजमधील मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन. इथे याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला दिलेला आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलेला आहे. त्याचं स्ट्रक्चर आपल्याला राईट डाऊन करायचं आहे. कार्बन किती आहेत? 4 कार्बन. 4 कार्बन लिहिले. जे साईडचे कार्बन आहेत 2, त्याच्यावरती 3 हायड्रोजन प्रेझेंट आहेत, ते रिप्रेझेंट केले. आणि कार्बनची व्हॅलन्सी किती आहे? 4. कार्बन हा 4च बॉन्ड तयार करू शकतो. देन सेकंड कार्बनवरती
2 हायड्रोजन आहेत, ते इथे रिप्रेझेंट केले. देन थर्ड कार्बनवरती 2 हायड्रोजन. अशा प्रकारे प्रत्येक कार्बनने किती बॉन्ड तयार केले? 4. हे तुम्ही बघू शकता. जो फर्स्ट कार्बन आहे त्याने 4 बॉन्ड तयार केलेत, 1 2 3 4. जो सेकंड नंबरचा कार्बन आहे त्याने पण 4 बॉन्ड तयार केलेत. असे कार्बनची व्हॅलन्सी बघायची. असे नाही की एका कार्बनला 5 बॉन्ड येतील, असं नाही. कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे तर तो कार्बन 4च बॉन्ड तयार करू शकेल. हे तुम्ही हळूहळू जसं प्रॅक्टिस कराल तसे तुम्हाला ते समजून जाईल. दिस इज द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ ब्युटेन. देन नेक्स्ट, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. In the electron dot structure of molecule, the valence electron of all the atoms are shown as dot around them. जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात ॲटम्सचे, ते कशाने रिप्रेझेंट केलेले आहेत? डॉटने. इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आर कॉल्ड ॲज लेवी स्ट्रक्चर and dash formula represents simplified Lewis formula. फॉर एक्झाम्पल, आता तो आपण मिथेनचं स्ट्रक्चर बघितलं, स्ट्रक्चरल फॉर्म्युला. त्याच्यामध्ये हे असं स्ट्रक्चर होतं मिथेनचं. तर इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरमध्ये ते जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे ते कशाने रिप्रेझेंट केले जातात? डॉटने. आता बघा, कार्बनचे किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत? हा कार्बन इथं सेंटरला प्लेस केलेला आहे. कार्बनचे 4 इलेक्ट्रॉन आहेत. हे जे स्टार आहेत ते झाले कार्बनचे 4 इलेक्ट्रॉन. हायड्रोजनचे किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत? 1. प्रत्येक हे जे 4 हायड्रोजन आहेत याचा 1 इलेक्ट्रॉन म्हणजे हा डॉट दाखवलेला आहे. म्हणजे एका कोव्हॅलंट बॉन्डमध्ये 2 इलेक्ट्रॉन, हा जो बॉन्ड आपण डॅशने दाखवतो कोव्हॅलंट बॉन्ड, याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. हा बघा, कार्बनचा 1 इलेक्ट्रॉन आणि हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन, असे हे दोन्ही शेअरिंग, दोन्ही ॲटमने शेअर करून बॉन्ड तयार झालेले आहेत. म्हणून जो शेअरिंग इलेक्ट्रॉन शेअर करून जो बॉन्ड तयार होतो त्याला कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतात. असे वेगवेगळे बॉन्ड आहेत केमिस्ट्रीमध्ये. कोव्हॅलंट बॉन्ड, आयोनिक बॉन्ड, मेटॅलिक बॉन्ड. हे आपण केमिकल बॉन्डिंग या चॅप्टरमध्ये शिकणारच आहोत. पण आता जस्ट कन्सेप्ट सांगितला तुम्हाला. कोव्हॅलंट बॉन्ड, कार्बन आणि हायड्रोजन या दोन्ही ॲटमने इलेक्ट्रॉन शेअर करून जो बॉन्ड तयार केला त्याला म्हणतात कोव्हॅलंट बॉन्ड. आता जे कार्बनचे इलेक्ट्रॉन आहेत हा स्टार आहे आणि हायड्रोजनचा हा डॉट, हे दोन्ही मिळून हे ते इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर दाखवलेले आहे. सिम्पली हा सेकंड वेने पण आपण दाखवू शकतो इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. कार्बनचे 4 इलेक्ट्रॉन, 1 2 3 4 आणि प्रत्येक हायड्रोजनचा 1 असे इलेक्ट्रॉन्स दाखवलेले आहेत. अजून थर्ड वे येते बघा, जे क्रॉसचे जे आहेत ते कार्बनचे इलेक्ट्रॉन आहेत, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 4, आणि एका हायड्रोजनमध्ये 1च व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतो, तर प्रत्येक हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन. दिस इज द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ मिथेन. देन स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ इथेन. सेकंड मेंबर, अल्केन सिरीजमधील सेकंड मेंबर इथेन, त्याचा फॉर्म्युला CH3CH3. त्याचं स्ट्रक्चर तुम्ही राईट डाऊन करू शकता आता सांगितलं तसे. 2 कार्बन आहेत आणि हायड्रोजन, हे डॅशने रिप्रेझेंट करायचं त्यांच्यामधील बॉन्ड. हा झाला स्ट्रक्चरल फॉर्म्युला. त्याचे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर, कार्बनची व्हॅलन्सी 4, हा कार्बन, हा एक कार्बनचा इलेक्ट्रॉन, हा एक आणि हा एक. तसेच सेकंड जो कार्बन आहे त्या कार्बनने 1 इलेक्ट्रॉन शेअर केला. असे दोन्ही कार्बनने इलेक्ट्रॉन शेअर करून 2 कार्बनमध्ये बॉन्ड तयार झाला कार्बनमध्ये. हे दोन्ही इलेक्ट्रॉन इथे दाखवलेले आहेत. तसेच या कार्बनचा 1 इलेक्ट्रॉन, 2 3 4 आणि हायड्रोजनचा 1 असे झाले त्याचे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ
इथेन. इथे हॉरिझॉन्टल इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर दाखवलेलं आहे, इथे व्हर्टिकल दाखवलेलं आहे. सेम स्ट्रक्चर आहे. कसंही तुम्ही राईट डाऊन करू शकता. फक्त कार्बनची व्हॅलन्सी मेंटेन राहिली पाहिजे. देन नेक्स्ट, कंडेन्स फॉर्म्युला. The complete structural formula can be further simplified with hiding of some or all the covalent bond and indicating the number of identical groups attached to an atom by subscript. कंडेन्स फॉर्म्युला याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा, जे आपण कोव्हॅलंट बॉन्ड दाखवतो दोन ॲटममधील, तो बॉन्ड हाईड केलेला आहे आणि स्ट्रक्चर सिम्प्लिफाईड केलेलं आहे. म्हणजे कंडेन्स फॉर्म्युला म्हणजे जे लेंदी स्ट्रक्चर आहेत, मोठमोठे स्ट्रक्चर आपल्याला लिहावे लागतात, तर त्यांचा एक कंडेन्स छोटं स्ट्रक्चर लिहू शकतो आपण. या फॉर्म्युलाला म्हणतात कंडेन्स फॉर्म्युला. आणि ज्या सेंट्रल ॲटमला असे आयडेंटिकल ग्रुप्स अटॅच असतील, किती नंबरमध्ये 1 2 3, तर ते आपण सबस्क्रिप्टने इंडिकेट करू शकतो. फॉर एक्झाम्पल, कंडेन्स फॉर्म्युला ऑफ इथेन. इथेनचं तुम्ही स्ट्रक्चर बघू शकता इथे CH3CH3. तर कंडेन्स फॉर्म्युला लिहिताना हा जो कोव्हॅलंट बॉन्ड आहे CH3CH3 मधला, तो हाईड केलेला आहे आणि स्ट्रक्चर असं दाखवलेलं आहे CH3CH3. आणि अजून काही सिम्पल करण्यासाठी CH3 हे दोन्ही आयडेंटिकल ग्रुप आहेत, सेम आहेत. मग अजून काही लोक एका CH3ला ब्रॅकेटमध्ये लिहितील आणि CH3 किती आहेत, 2 आहेत, म्हणून अशा प्रकारे रिप्रेझेंट करू शकतील. दिस इज कंडेन्स फॉर्म्युला. याचे आपण एक्झाम्पल स्टडी करणारच आहोत. देन नेक्स्ट, बॉन्ड लाईन फॉर्म्युला और झिगझॅग फॉर्म्युला. In this representation of molecule, symbol of carbon and hydrogen atoms are not given. जे आपण ॲटम्स आहेत फॉर्म्युलामध्ये ते सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करतो, कार्बन आणि हायड्रोजन, तर ते सिम्बॉल या फॉर्म्युलामध्ये दाखवत नाही. द लाईन रिप्रेझेंटिंग कार्बन कार्बन बॉन्ड आर ड्रॉन इन झिगझॅग मॅनर and the terminal of the zigzag line represents methyl group. जो कार्बन कार्बन बॉन्ड आहे तो आपण झिगझॅग मॅनरने रिप्रेझेंट करणार आहोत. एक लाईन असं झिगझॅग स्ट्रक्चर तुमच्या लक्षात येईलच की असं झिगझॅग स्ट्रक्चर. सॉरी, बॅकग्राऊंडचा खूप आवाज येतो व्हिडिओ तयार करताना. तर आपण कुठे होतो? The lines representing carbon-carbon bond are drawn in zigzag manner and the terminals of the zigzag line represents methyl group. जे कार्बन-कार्बन बॉन्ड्स आहेत ते आपण झिगझॅग मॅनरने या फॉर्म्युलामध्ये रिप्रेझेंट करतो. आता झिगझॅग स्ट्रक्चर म्हटलं तर तुमच्या लगेच लक्षात येईल अशा प्रकारचे असते. आणि जो टर्मिनल आहे, टर्मिनल्स ऑफ द झिगझॅग लाईन, हे जे टर्मिनल आहेत 2, तर ते कशाचे आहेत, ते काय रिप्रेझेंट करतात, मिथिल ग्रुप. म्हणजे अल्केनमधून एक हायड्रोजन रिप्लेस केला तर तो काय होतो, अल्किल. तसंच इथं मिथेनमधून एक CH4मधून एक हायड्रोजन रिमूव्ह केला तो झाला मिथिल. द इंटरसेक्शन ऑफ लाईन डिनोट्स कार्बन ॲटम बॉन्डेड टू ॲप्रोप्रिएट नंबर ऑफ हायड्रोजन विच सॅटिस्फाईड द टेट्राव्हॅलन्सी ऑफ कार्बन ॲटम्स. हे जे इंटरसेक्शन्स आहेत इथे डिनोट केलेले, तर जे कार्बनवर हायड्रोजन प्रेझेंट्स आहेत ते इथे डिनोट केलेले असतात. कार्बनची व्हॅलन्सी आहे 4, तर त्यानुसार ते व्हॅलन्सी त्याची मेंटेन राहिली पाहिजे. सॅटिस्फाय द टेट्राव्हॅलन्सी ऑफ कार्बन ॲटम. तर याचे एक एक्झाम्पल आपण स्टडी करूयात. प्रोपेन. प्रोपेनचा फॉर्म्युला आहे CH3CH2CH3. तर याचे आपल्याला बॉन्ड लाईन फॉर्म्युला किंवा झिगझॅग फॉर्म्युला लिहायचा आहे. तर कार्बन किती आहेत, 3 आहेत.
इथे बघा आपण अशी लाईन ड्रॉ करू. हा एक कार्बन, इथे एक कार्बन आणि इथे एक कार्बन, सिम्पली इथे दाखवलेले बघा. 1 1 2 3. हे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता. CH3 हा पहिला कार्बन, हे 3 हायड्रोजन. देन सेकंड CH2 2 हायड्रोजन. देन CH3. अशा प्रकारे हा झाला CH3. देन CH2. देन CH3. कार्बनची व्हॅलेन्सी किती? 4. या कार्बनला हायड्रोजन 3 आहेत आणि हा एक बॉन्ड, असे झाले 4. ह्या कार्बनवरती हायड्रोजन किती प्रेझेंट आहेत? 2. आणि इकडचा एक बॉन्ड, इकडचा एक बॉन्ड. झाली कार्बनची व्हॅलेन्सी 4. हे 2 हायड्रोजन असे रिप्रेझेंट केलेत आणि हे 2 हे असे स्ट्रक्चरमध्ये इथले झाले 4. देन हायड्रोजन बरोबर 3 बॉन्ड तयार केलेत, राहिला एक इकडचा. अशा प्रकारे कार्बनची व्हॅलेन्सी मेंटेन होते. पण झिगझॅग फॉर्म्युलामध्ये हे जे सिम्बॉल आहेत कार्बन, हायड्रोजन, हे रिप्रेझेंट करायचे नाहीत, ओन्ली लाईन स्ट्रक्चर रिप्रेझेंट करायचं. याचे एक्झाम्पल आपण स्टडी करणार आहोत, तेव्हा तुम्हाला समजेल. आय होप तुम्हाला समजलं असेल. स्ट्रक्चरल फॉर्म्युला, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर, कंडेन्स फॉर्म्युला अँड लास्ट बॉन्ड लाईन फॉर्म्युला और झिगझॅग फॉर्म्युला. याचे आपण एक्झाम्पल नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टडी करूयात. टुडे वी स्टॉप हिअर.